विद्यार्थी मित्र हो नमस्कार. सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. YCMOU जून एक्झाम 2022 या सिरीजमधील भाग 2 मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जून 2022 मध्ये जी काही आपली मुक्त विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांची परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये एक सामान्यतः ज्याला आपण सोप्या दर्जाचे प्रश्न म्हणतो, मध्यम दर्जाचे प्रश्न व अवघड दर्जाचे आव्हानात्मक प्रश्न किती असतात, यातील अवघड प्रश्नही कसा सोपा करता येतो आणि या 5 उपप्रश्नांपैकी 4 उपप्रश्नांची निवड कशी करायची, जास्तीत जास्त गुण मिळवून देणाऱ्या उपप्रश्नांची निवड कशी करायची, त्यामध्ये कोणती काळजी घ्यायची, या प्रमुख 3 प्रश्नांची उत्तरं अगदी उदाहरणासह समजून घेणार आहोत. तत्पूर्वी सर्व विद्यार्थी समजून घ्या की आजचा हा व्हिडिओ जो आहे तो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे जे विद्यार्थी जून 2022 मध्ये परीक्षा देणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. मग त्यामध्ये BA असेल, BCom असेल, BSc असेल, त्याचबरोबर MA, MCom, MSc, त्याचबरोबर DSM सारखा डिप्लोमा कोर्सेस असतील, B.Ed अभ्यासक्रम असेल, MA एज्युकेशन असेल किंवा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे असे सर्व अभ्यासक्रम की ज्यांच्यासाठी हा 80-20 पॅटर्न आहे. 80-20 पॅटर्न म्हणजे काय, तर 80 थेरी एक्झाम विद्यापीठाची आणि 20 प्रॅक्टिकलचे असं एकूणच विद्यापीठाच्या परीक्षेचं स्वरूप आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी लक्षात घ्या की हा जो व्हिडिओ आहे, ही सर्व मार्गदर्शन सिरीज ही सर्व अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे. त्यामुळं बऱ्याच जणांना शंका येते किंवा हे आम्हाला लागू आहे का, आहे की नाही, परंतु तसं काही नाही, हे सर्वजण लक्षात घ्या. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की या तुमच्या परीक्षेमध्ये सोप्या दर्जाचे प्रश्न किती असतात. एक लक्षात घ्या की आपण जेव्हा वर्गातले विद्यार्थी असतो ना, तर सामान्यतः एका वर्गामध्ये जर का एक 60 विद्यार्थी असतील तर त्याचं वर्गीकरण आपण ज्याला आपण म्हणूया की एकदम ज्याला म्हणूया की निम्न बुद्धिमत्ता असलेले विद्यार्थी, त्याचबरोबर मध्यम दर्जाची बुद्धिमत्ता असणारे विद्यार्थी आणि एकदम चांगली बुद्धिमत्ता असणारे टॅलेंटेड विद्यार्थी असं एकूण आपल्या वर्गाचं स्वरूप असतं. म्हणजे अगदी सामान्य विद्यार्थी, अगदीच ज्याला आपण काय म्हणूया की थोडेसे जास्त त्यांची बुद्धिमत्ता नाही असे विद्यार्थी आणि जे खूपच टॅलेंटेड असणारे विद्यार्थी, अशा 3 स्वरूपाचे विद्यार्थी असतात. या विद्यार्थ्यांचं स्वरूप लक्षात घेऊनच आपल्या प्रश्नपत्रिकेची रचना ही सोपे, मध्यम आणि अवघड दर्जाचे प्रश्न या स्वरूपाची असते. आणि विशेषतः यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी हे ज्याला आपण नोकरी करून, व्यवसाय करून, आपली रोजची कामं करून शिकणारे असतात. त्यामुळे एक परीक्षेचं स्वरूप ठेवत असताना या 3ही स्तरावरील विद्यार्थ्यांचा विचार करूनच प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये सुद्धा सोपे, मध्यम आणि अवघड दर्जाचे प्रश्न असतात. तुम्हाला माहिती आहे, मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की आपली जी प्रश्नपत्रिका असते त्यामध्ये एकूण मुख्य प्रश्न 4 असतात आणि प्रत्येक एका मुख्य प्रश्नामध्ये 5 उपप्रश्न असतात. असे 5 × 4 बरोबर एकूण 20 प्रश्न, ज्याला आपण उपप्रश्न म्हणूया, ते आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतात. तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या एकूण या 20 प्रश्न प्रकारामध्ये सोपे, मध्यम आणि अवघड दर्जाचे प्रश्न विभागलेले आहेत. तर त्याचं सामान्यतः स्वरूप अगदी सोपं असं आहे की सोप्या दर्जाचे प्रश्न हे साधारणतः 6 ते 7 असतात, मध्यम दर्जाचे प्रश्न ही 6 ते 7 असतात आणि अवघड दर्जाचे ज्याला आपण उपयोजनात्मक प्रश्न म्हणतो, ज्याला आपण चॅलेंजिंग प्रश्न म्हणतो, ते सुद्धा 6 ते 7 असतात. एक लक्षात घ्या की हे जे मी सांगतोय ते तुम्हाला सामान्य स्वरूपामध्ये सांगतो. यामध्ये काही प्रश्नपत्रिकेमध्ये कमी जास्तपणा येऊ शकतो. म्हणजे अगदी ॲक्युरेट 6 ते 6 म्हटलं की 6च असतील असं नाही, थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, परंतु सामान्यपणे अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतात. आता आपण हे समजून घेतल्याच्या नंतर एकूण आपल्याला प्रामुख्यानं ज्याला आपण काय म्हणूया की अवघड प्रश्न हा अवघड कसा नसतो ते समजून घ्यायचं आहे आणि हे प्रश्न सोडवताना कोणती काळजी घ्यायची तेही समजून घ्यायचं आहे. या सगळ्या बाबी मी तुम्हाला अगदी एका प्रश्नपत्रिकेच्या उदाहरणासह समजून देतो आहे. त्यासाठी आता आपण सुरुवातीला एकूणच हे सोपे, मध्यम जे प्रश्न असतात ना तेही समजून घेऊया आणि हे सोडवताना कोणती काळजी घ्यायची ते देखील समजून घेऊया. तर हो, मी तुम्हाला सांगितलं की आपण सोप्या दर्जाचे प्रश्न, मध्यम दर्जाचे प्रश्न आणि अवघड दर्जाचे प्रश्न प्रत्यक्ष उदाहरणासह समजून घेणार आहोत. त्यासाठी मे 2019 म्हणजेच कोरोनाच्या पूर्वी जी विद्यापीठाची ज्याला आपण लेटेस्ट लेखी परीक्षा झालेली होती ती प्रश्नपत्रिका समोर घेतलेली. MAR 549 म्हणजे संवाद कौशल्य हा पेपर आहे आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे की हा पेपर फक्त MA एज्युकेशन पुरता मर्यादित नाही आहे, MA मराठी पुरता मर्यादित नाही, तर अनेक विषयांसाठी हा पेपर आहे. म्हणून मुद्दामून याच पेपरच्या संदर्भात आपण ही माहिती घेतोय. चला तर मग सुरुवातीला जाणून घेऊया की आपण ज्याला मी सांगितलं तुम्हाला की सोपे, मध्यम आणि अवघड दर्जाचे प्रश्न साधारणतः किती संख्येनं असतात. तर याला सोपा प्रश्न कशाला म्हणायचं, तर ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुस्तकामध्ये असतं किंवा व्याख्या लिहा, त्याचबरोबर आहेत तशी लक्षणं स्पष्ट करा किंवा याला आपण काय म्हणतो की स्वरूप स्पष्ट करणं,
त्यानंतर गुण स्पष्ट करणं, मर्यादा स्पष्ट करणं. थोडक्यामध्ये काय की ज्या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला पुस्तकामध्ये अभ्यास करून अगदी सहजपणे लिहिता येतं, ज्या प्रश्नांची उत्तरंही पुस्तकातल्या अभ्यासावर ज्याला आपण काय म्हणू की पुस्तकामध्ये त्यातला मॅक्झिमम भाग असतो आणि तो आपल्या भाषेत आपल्याला लिहायचा असतो, असे प्रश्न म्हणजे सोप्या दर्जाचे प्रश्न. व्याख्या स्पष्ट करणं, त्याचबरोबर स्वरूप स्पष्ट करणं, वैशिष्ट्ये स्पष्ट करणं, गुण स्पष्ट करणं, मर्यादा स्पष्ट करणं, किंवा आणखी एखादी संकल्पना स्पष्ट करणं, हा जो सगळा भाग आहे तो सोप्या प्रश्नामध्ये येतो. आपण आता जाणून घेऊया. मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं यातला एक आज भाग सांगणार आहे की आपल्याकडे जे काही प्रश्नपत्रिका असते त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण ज्याला आपण काय म्हणूया की 5 पैकी 4 उपप्रश्नांची निवड कशी करायची की जे प्रश्न आम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवून देतील. चला आपल्यापुढे पहिला प्रश्न आहे. त्या पहिल्या प्रश्नामध्ये एकूण हे जे 5 प्रश्न आहेत, ज्याला आपण ABCD म्हटलं, तर मी तुम्हाला सांगितलं की त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं की आपल्याला हे जे 5 प्रश्न दिलेले आहेत ते 5ही प्रश्न अत्यंत काळजीपूर्वक अभ्यासपूर्वक वाचून घ्यायचे. त्या प्रत्येक प्रश्नाचा अर्थ बारकाईने समजून घ्यायचा की नक्की आपल्याला त्यात काय विचारलं आहे हे आपण समजून घेणं गरजेचं असतं. बऱ्याचदा आपल्याला आपल्या पुढचा प्रश्न न समजणं हाच आपल्या पुढचा खूप मोठा प्रश्न असतो, परंतु तो कधी आपण प्रश्न म्हणून लक्षातच घेत नाही आणि इथूनच खरी समस्यांना, अडचणींना, प्रॉब्लेम्सला सुरुवात होते. त्यामुळं आपल्या समोरचा प्रश्न आहे तो प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक प्रश्न म्हणजे एका मुख्य प्रश्नातील जे 5 उपप्रश्न असतील ते खूप काळजीपूर्वक अभ्यासपूर्वक वाचून घ्या, त्या प्रश्नांचा अर्थ समजून घ्या. आणि आता मग आपल्याला 5 पैकी 4 प्रश्न निवडायचे. तर ते निवडताना काय करायचं की ज्या प्रश्नाचं उत्तर मी अत्यंत मुद्देसूदपणे, प्रभावीरित्या, परिणामकारकरित्या लिहू शकतो, ज्या प्रश्नाचा माझा अभ्यास खूप चांगला झालेला आहे किंवा ज्या प्रश्नाचं उत्तरासाठी मला अधिक चांगली आकृती वापरता येते, अधिक आकर्षकरित्या मला ते उत्तर मांडता येतं आणि ज्या प्रश्नामध्ये कमीत कमी उपप्रश्न असतील अशाच स्वरूपाचे 4 उपप्रश्न आपण निवडायचे. आता मी तुम्हाला सांगतो की हे सगळे जर का निकष मी लावले तर ते सगळे निकष लावताना मला जो पहिला प्रश्न दिसतोय त्यामध्ये ए, स्वयंनिर्देशित अध्ययन म्हणजे काय, स्वयंनिर्देशित अध्ययनाची कोणतीही 5 वैशिष्ट्ये विशद करा. आणि बी, सार्वजनिक ग्रंथालय म्हणजे काय, सार्वजनिक ग्रंथालयाची कोणतीही 5 कार्ये स्पष्ट करा. सी, परिणामकारक बोलण्यासाठी आवश्यक असलेल्या घटकांची माहिती द्या. डी, श्रवण कौशल्याची व्याख्या सांगून श्रवण कौशल्य सुधारण्याचे उपाय सांगा. आणि ई, वाचनाचे कोणतेही 5 फायदे विशद करा. तर मित्र हो, बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला सांगेल की यामध्ये मी ए हा उपप्रश्न सोडून BCDE हे 4 उपप्रश्न उत्तर लिहिण्यासाठी निवडेल. कारण मला माहिती आहे की पहिला जो प्रश्न आहे तो थोडासा ज्याला आपण काय म्हणतो की टेक्निकल लँग्वेजमध्ये ज्याला म्हणतो ना आपण की आहे तसं लिहिणं त्यामध्ये बरंचसं अपेक्षित आहे. त्यामुळे आणि थोडासा ज्याला आपण काय म्हणूया की तो अभ्यासाची गरज असलेला, तिथं ज्याला तुम्हाला स्वतःला व्यक्त व्हायला फारसा वाव नाही आहे. यापेक्षा खालचे जे प्रश्न आहेत ना BCD ते मात्र अधिक उत्तर लिहिण्यासाठी चांगले. त्यामुळे मी त्या 5 पैकी 4 प्रश्नांची निवड करेल. आता तुम्ही समजून घ्यायचं की आपण प्रश्नांची निवड कशी करायची असते. आता जो दुसरा उपप्रश्न तुम्हाला दिसतोय या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण बघूया की आपल्याला इथं एकूण त्याचप्रमाणे पहिल्या प्रश्नासारखेच 5 उपप्रश्न दिलेले आहेत. तर तुम्हाला मी खात्रीशीर सांगेल की मला जर का या 5 पैकी 4 प्रश्न निवडायला सांगितले तर मी हमखासपणे यातील ई हा उपप्रश्न निवडणार नाही आहे, तर ईच्या ऐवजी प्रश्न A, B, C, D हेच मी निवडणार आहे. हे का निवडणार आहे मी तुम्हाला सांगितलं की ई हा जो प्रश्न आहे तो उपयोजनात्मक स्वरूपाचा प्रश्न आहे. थोडंसं ज्याला आपण काय म्हणतो की एक प्रकारची त्यामध्ये ज्याला आपण काय म्हणूया की एक चाकोरीबद्धता ठरलेली की ते पत्र लिहायला सांगितलेलं आहे आणि ते पत्रच लिहिणं मी अपेक्षित आहे, म्हणून मला ते नको आहे. मग मी काय करेल की अगोदरचे जे उपप्रश्न आहेत ABCD हे इथं हमखासपणे निवडेल. चला, तुम्हाला आणखी एका प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं होतं की अवघड प्रश्न सोपा कसा असतो. तर मला तुम्हाला त्याचं उदाहरण म्हणून या प्रश्नपत्रिकेतला ई हा उपप्रश्न खूप महत्त्वाचा वाटतो. त्याचं डायरेक्टली जे वर्डिंग आहे ना ते जरा थोडंसं अवघड दिलेलं असतं. त्याची रचना तुम्ही जास्त गोंधळात पडावे, तुम्हाला लवकर त्याचा अर्थ समजू नये अशा स्वरूपाची असते. चला, मी तुम्हाला प्रश्न वाचून दाखवतोय. यालाच आपण अवघड प्रश्न म्हणतो, यालाच आपण चॅलेंजिंग प्रश्न म्हणतो, यालाच आपण उपयोजनात्मक प्रश्न म्हणतो. तुम्हाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी शिक्षणक्रमाची माहिती हवी आहे. बघा, तुम्हाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी शिक्षणक्रमाची माहिती हवी आहे. तसे पत्र विद्यापीठाच्या संचालक विद्यार्थी सेवा विभाग यांना लिहा. आता वाचताना हा प्रश्न खूप मोठा वाटतो, काहीतरी गंभीर विचारलं आहे, काहीतरी अवघड विचारलं आहे असं वाटतं, परंतु वास्तविक पाहता हे अवघड काहीही नसतं.
खरं तर या पेपरमध्ये तुम्ही ज्याला आपण औपचारिक पत्र म्हणतो ना, तर औपचारिक पत्र कसं लिहायचं असतं ते शिकलेलं असतं. म्हणजे ती थिअरी तुम्ही अभ्यासलेली, त्या थिअरीवर आधारित हा ॲप्लाइड क्वेश्चन आहे. याला आपण उपयोजनात्मक प्रश्न म्हणतो. तर ते आपण इथं उत्तर लिहिण्यासाठी काय करायचं की त्या प्रश्नाची रचना अगदी सोपी करून सांगायची झाली ना, तर ती अशी होऊ शकते. डायरेक्ट प्रश्न आहे पहा, तर तो आपण सोपा करून घ्यायचा. म्हणजे काय विचारलं आपल्या लक्षात येतं की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थी सेवा विभागाच्या संचालकांना ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी शिक्षणक्रमाची माहिती मिळण्यासंदर्भात पत्र लिहा. म्हणजे काय करायचं आहे, आपण जो काही आपल्याला अवघड प्रश्न वाटतो त्यात नक्की काय विचारलं आहे तर ते समजून घ्यायचं आणि ते समजून घेतल्याच्या नंतर आपल्याला तो प्रश्न अधिक चांगल्या पद्धतीनं लिहिता येतो. मला तुम्हाला सर्वांना जाणीव करून द्यायची की खरं तर अवघड प्रश्न हा मुळात अवघड नसतोच, फक्त त्याची रचना अवघड असते. अवघड पद्धतीनं तो विचारलेला असतो. तुम्हाला जर का त्यातलं ज्याला आपण काय म्हणूया की त्यातलं बेसिक कळालं, त्यात नक्की काय विचारलं हे कळालं की तुम्ही निश्चितपणे तो प्रश्न खूप चांगल्या पद्धतीनं सोडवू शकता. आता मी तुम्हाला सांगतो की ज्यांनी अभ्यास खूप चांगला केलेला असतो, ज्याला आपण पुस्तकाचा अभ्यास म्हणतो ना, की त्यातल्या संकल्पना समजून घेणं असेल, त्यावर स्वतः विचार करणं असेल, स्वतःची थिंकिंग प्रोसेस डेव्हलप करणं असेल, तर हे सोपे आणि मध्यम दर्जाचे प्रश्न ज्यांनी तयारी केली चांगली, तर त्यांना हे उपयोजनात्मक प्रश्न अधिक चांगल्या पद्धतीनं सोडवता येतात. त्यामुळे अभ्यासाला पर्याय नाही हे कोणीही विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं उपयोजनात्मक प्रश्नातली एक आनंदाची गोष्ट असते, एक ज्याला आपण खूप चांगली बाब सगळ्यांसाठी असते की यातला ई जो उपप्रश्न आहे ना, त्या प्रत्येक या ई उपप्रश्नाचं उत्तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं वेगळं लिहू शकतो आणि ते उत्तर बरोबर असतं. म्हणजे ते चुकीचं असतं असं नाही आहे. त्यामुळं मला व्यक्त व्हायला, मला माझ्या पद्धतीने ते उत्तर अधिक इनरिच करायला, अधिक समृद्ध करायला खूप चांगली संधी असते. त्यामुळं अवघड प्रश्नांना अजिबात घाबरायचं नाही. खरं तर मी जेव्हा बी एड करत होतो तेव्हा मला बी एडची याच गोष्टी आवडायच्या की इथं उपयोजनात्मक प्रश्न लिहायला खूप संधी असायची की शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल, तुम्हाला काय वाटतं, याविषयीचे तुमचे मत लिहा, तुम्ही असेच का वागाल किंवा त्याचं समर्थन कसं कराल. थोडक्यात ज्याला आपण काय म्हणतो की आपल्या विचाराचं, आपल्या भूमिकेचं तुम्हाला काय वाटतंय त्याचं समर्थन करणं, ते अधिक चांगल्या पद्धतीनं पटवून देणं, याला आपण उपयोजनात्मक स्वरूपाचे प्रश्न म्हणतो. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की अवघड प्रश्न कसा ओळखायचा आणि अवघड प्रश्न कसा सोपा असतो, तर तो अगोदरच्या सोप्या आणि मध्यम प्रश्नावरच आधारित असतो. परंतु त्यासाठी तुम्हाला त्या संकल्पनेची मूळ थिअरी जी असते, मूळ कन्सेप्ट जी असते ती समजलेली असणं गरजेचं असतं. जसं की ई या उपप्रश्नामध्ये सांगितलं तुम्हाला मी की तुम्हाला औपचारिक पत्र कसं लिहायचं हे माहीत पाहिजे. तुमचा पत्ता कुठे लिहायचा असतो, ज्याला पत्र पाठवायचे त्याचा पत्र कुठं लिहायचं असतं, विषय कसा लिहायचा असतो, सुरुवात कशी करायची असते, मायना कसा लिहायचा असतो, मुख्य मजकूर कसा लिहायचा असतो, शेवटी संबोधन कुठलं वापरायचं असतं, या बाबी जर का समजून घेतलं तर निश्चितपणे आपल्याला ई हा उपप्रश्न सोडवता येतो. चला आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया की आता तुमच्यापुढे जो तिसरा प्रश्न दिसतोय की यामध्ये आपल्याला एकूण 5 उपप्रश्न विचारलेले. तर मी तुम्हाला सांगेल की यामध्ये मी जाणीवपूर्वक तुम्ही स्क्रीनवर पाहताय तर मी या 5 पैकी ए, सी, डी आणि ई हे 4 उपप्रश्न निवडणार आहे. का निवडणार आहे त्याचं कारण असं आहे की समाज माध्यमे या विषयावर थोडक्यात माहिती लिहा हा जो प्रश्न आहे ना, तो थोडासा संदिग्ध स्वरूपाचा आहे. कारण माहिती या शब्दातून नक्की काय विचारलं हे स्पष्ट होत नाही. म्हणजे माहिती अनेक प्रकारची असू शकते. समाज माध्यमाची व्याख्या असू शकते, समाज माध्यमाचा अर्थ असू शकतो, समाज माध्यमाची उदाहरणं असू शकतात, समाज माध्यमाचे स्वरूप असू शकतं, समाज माध्यमाची वैशिष्ट्ये असू शकतात, समाज माध्यमाचे गुण असू शकतात, समाज माध्यमाची मर्यादा असू शकते. सो मेनी इतक्या गोष्टी त्यामध्ये असतात. त्यामुळे मला तो प्रश्न नको आहे. मग मी काय करेल, मला श्रवणक्रिया अयशस्वी होण्यामागची कोणतीही 5 कारणे स्पष्ट करा. डायरेक्ट विचारलं मी 5 कारणावर फोकस करेल. सीमध्ये निरीक्षणामध्ये ज्ञानेंद्रियाची भूमिका विचारली, मला ज्ञानेंद्रिय माहिती आहेत, कान, नाक, डोळे. इथं खरं तर निरीक्षणामध्ये आपल्याला डोळे हे ज्ञानेंद्रिय विचारले, त्यामुळे डोळ्याची भूमिका मला स्पष्ट करता येणार आहे. निरीक्षण प्रक्रियेतील कोणतेही 5 घटक स्पष्ट करा. विद्यापीठे ग्रंथालयाची कोणतीही 5 कार्ये स्पष्ट करा. म्हणजे मी जे सोपं विचारलं ना त्यावरच अधिक फोकस करेल, तेच मला अधिक चांगलं लिहिता येतं, मला माहिती आहे. आणि माहिती हे शब्द मी सांगितलं संदिग्ध आहे, त्यामुळे तो उपप्रश्न मी यामध्ये निवडणार नाही. तो मी ओमेट करेल, तो मी अवॉइड करेल, त्याला मी घेणार नाही आहे. हे लक्षात येईल तुमच्या की आपण कसा प्रश्न निवडला पाहिजे. आता जाऊया आपण शेवटच्या प्रश्नाकडे. की 4थ्या प्रश्नामध्ये आता मला इथे एकूण किती प्रश्न विचारलेत पहा की 5 उपप्रश्न आहेत. तर मी तुम्हाला आता प्रश्न माझ्यापुढे दिसत आहेत, मी सहजपणे तुम्हाला सांगतो की यामध्ये मी प्रश्न ए, बी, सी आणि ई निवडणार आहे. डी हा उपप्रश्न मी निवडणार नाही आहे. तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल की डी या उपप्रश्नामध्ये मी तुम्हाला पूर्वी सांगितलं त्यानुसार त्यामध्ये अनेक उपप्रश्न आहेत. म्हणजे जवळजवळ त्यामध्ये 3 उपप्रश्न आहेत. 5 मार्कांसाठी 3 उपप्रश्न आणि त्या प्रत्येकाचं उत्तर बघा कसं आहे. प्रकट वाचन म्हणजे काय, म्हणजे तिथं व्याख्या लिहिणं आलं, त्याचे अर्थ सांगणं आलं. नंबर 2
प्रकट वाचनाचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी आवश्यक असलेली दशसूत्री स्पष्ट करा, म्हणजे 10 सूत्र सांगायचे. आणि तिसऱ्या उपप्रश्नामध्ये वाचनामागील कोणत्याही 5 प्रश्न स्पष्ट करा, म्हणजे पहिलं व्याख्या, किमान 2 तरी 2 व्याख्या, 10 सूत्र म्हणजे 10 2 12 आणि वाचनामागच्या 5 प्रेरणा, ह्या झाल्या 17. इतकं एका पानामध्ये लिहिणं इतकं अवघड कोणी सांगितलं? त्याच्यापेक्षा मला जे पर्याय सोपे उपलब्ध आहेत ना, ते मी काय करेल की A, B, C आणि E हे उपप्रश्न निवडेल. मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचणं का गरजेचं असतं, तर त्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातला A जो उपप्रश्न दिसतोय ना, श्रवण प्रक्रिया अयशस्वी होण्यामागची कोणतीही 5 कारणे स्पष्ट करा. हे तुम्ही प्रश्न जर का काळजीपूर्वक वाचलात, अभ्यासपूर्वक वाचलात, त्याचा अर्थ लक्षात घेतला, तर अयशस्वी होण्याची कारणं विचारलीत आपल्याला, म्हणजे आपण यशस्वी होण्याची कारणे गडबडीमध्ये लिहिणार नाही. बऱ्याचदा काय होतं की परीक्षेमध्ये आपण घाईमध्ये असतो, वेळ कमी असतो आणि आपण पटापट उत्तर लिहायची आपल्याला घाई असते. अशा वेळेला आपण ते अयशस्वी शब्द वाचत नाही, खूपदा यशस्वीची कारणे लिहायची सवय लागलेली असते, त्यामुळे तो आपण लिहितो. तर आपण असं न करता आपण सर्वजण समजून घेऊया की आपण काळजीपूर्वक वाचणं का गरजेचं असतं, योग्य प्रकारे उत्तर का गरजेचं असतं, हे तुमच्या सहजपणे लक्षात येईल. मला वाटतं आजचा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल. याच्यावरच्या कॉमेंट्स असतील, यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया असतील, कॉमेंट बॉक्समध्ये जरूर द्या. आणि आजपर्यंत जर का तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. इथून पुढच्या काळामध्ये लेखी परीक्षेच्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच अपलोड करणार आहे. ते सर्व व्हिडिओ तुम्ही स्वतः पहा, तुमचे जे इतर विद्यार्थी मित्र बंधू भगिनी असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि ज्याला आपण काय म्हणतो की शेअरिंग इज अ केअरिंग या तत्त्वानं हे व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थी बंधू आणि भगिनीपर्यंत पाठवा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमधून. तोपर्यंत थँक्यू सो मच.